गर्भवतीवर जेसीबीच्या बकेटमध्ये रस्ता ओलांडण्याची वेळ आलेली आहे। गडचिरोली मधली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड मधील हा धक्कादायक प्रकार आहे। आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावर रहदारी पूर्णपणे बंद आहे। रस्ता बंद असल्यामुळे जेसीबीच्या बकेटमधून गर्भवतीने हा रस्ता ओलांडलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे आता प्रशासनाला जाग कधी येणार असा संतप्त सवाल विचारला जातोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश यांच्याकडून। मंगेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, मात्र आता ही गडचिरोली मधली दृश्य पुरेशी बोलकी आहेत। प्रशासन आता तरी जागा होणार आहे का? श्वेता, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड सिरोंचा तालुक्यामध्ये काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। सिरोंचा मध्ये 270 मिलीमीटर तर भामरागडमध्ये 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। या पावसामुळे अनेक ठिकाणी छोट्या नाल्यांना पूर आलाय। 2 दिवसापूर्वी भामरागड तालुक्यात झालेल्या पावसामुळे कुकडेडी येथील नाल्यावरील रपटा वाहून गेला होता। भामरागड आलापल्ली या मार्गावरील अनेक छोट्या नाल्यांवर ऐन पावसाळ्यामध्ये पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून रस्ते तयार करण्यात आले, मात्र अतिमुसळधार पावसामुळे हे रस्ते वाहून गेले आहेत। काल भामरागड मधील आज सकाळच्या सुमारास भामरागड मधील एक महिला, गरोदर महिला आलापल्ली येथे रुग्णालयात येण्यासाठी निघाली, तेव्हा रस्ता नसल्यामुळे तिला जाता येत नव्हतं। मात्र त्याच कामावर उपस्थित जेसीबीच्या बकेटमधून तिला रस्ता क्रॉस करून देण्यात आला। एवढी विदारक चित्र या गडचिरोलीमध्ये निर्माण झालं आहे। आता गडचिरोली जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस सुरूच आहे। सिरोंचा मध्ये ही जवळपास 120 विद्यार्थ्यांना रेस्क्यू करून काढण्यात आलं। येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि त्यातच ही अशी दुर्दैवी घटना गडचिरोलीत उघडकीस आली आहे। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय रस्ता वाहून गेलेला आहे मुसळधार पावसामुळे आणि त्यामुळे जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गर्भवतीला रस्ता ओलांडावा लागलाय।